की कविता म्हणजे काय, कवितेचा अनुभव म्हणजे. आपल्यासारख्यांना जर प्रश्न विचारला कवितेचा अनुभव म्हणजे, तर आम्ही म्हणणार वा, फार सुंदर हो, फार छान, कमाल, त्याच्या पलीकडे आपली मजल जात नाही. पण महानोर म्हणतात कवितेचा अनुभव म्हणजे पाऊस आणि पाऊस, आणखी पाऊस, पावसामध्ये झेलताना झिंगून जाणं म्हणजे कविता. महानोरांच्या अनेक कवितांमध्ये पावसाचं, त्या वातावरणाचं रोमांचक असं वर्णन आलेलं आहे. पावसाचा उल्लेख असलेल्या त्यांच्या कविता बघा हा, त्यातल्या काही ओळी मी वाचून दाखवते. रात झडीचा पाऊस, पाऊस भिजले रान, रात झडीचा पाऊस, पाऊस भिजले रान, झाडे झाली मुकी, फुलातून गळे हिमान, पिकात केशरगंध, सबंध हिसळते काय, पिकात केशरगंध, सबंध हिसळते काय, दाट ढगांची छाया, झिम्मा खेळून जाय, ओले चिंब नसातून, ओले चिंब सबंध नसातून, पेटून उठले रान, रात झडीचा पाऊस, पाऊस भिजले गान. आणखीन एका कवितेत ते म्हणतात, चिंब झाली पावसाने दूर राने, गर्दशी ओली निळाई डोंगराने, मुक्त बेहोशीत आम्ही गीत गातो, वादळाचा देह आता झिंगल्याने. या ओळीमध्ये भिजलेलं गान आहे. पावसामुळं झिगडण्याचा, बोलता बोलता भान विसरण्याचा, भिजल्या रानाचा अनुभव सुद्धा आहे. पावसाची, चिंब रानाची, गर्द ओल्या निळाईची बेहोशी त्यांच्या अंगात इतकी विणते की अंतर्मनामध्ये एक वादळ निर्माण होतं. बघूया अंतर्मनातलं वादळ कसं शब्दामध्ये उतरलंय ते.